चांगल्यापासून बांधापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाडगहून आले अनोखा व्हिडिओ पाहण्यात सर्वांचे आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांगल्यापासून बांधापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांगल्यापासून बांधापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 15 एप्रिलपर्यंत आता किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात कुठेतरी उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय. जो चांद्यापासून बांधापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे तो सुद्धा विचारायला लागलाय की 15 एप्रिलपर्यंत आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आता जाणून घेऊयात. जर आपल्यालाही या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. मला माहिती आहे बरेच माझे कास्तकार बांधव आहेत की ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही. त्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून माझ्यासाठी माझ्या मेहनतीकडे बघून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांधापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 15 एप्रिलपर्यंत आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचे आता अचूक उत्तर जाणून घेऊया की 15 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जर आपल्याला या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघावं लागेल आणि आंतरराष्ट्रीय जो बाजार आहे त्याचा कशा पद्धतीनं सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम. आणि जर आपण सर्वांनी ही परिस्थिती या रीतीनं हाताळली तर या सर्वाचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या दरावरती 15 तारखेपर्यंत कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो आणि परिणामामुळे मग 15 एप्रिलपर्यंत किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला या सर्व प्रश्नाची उत्तर आता आपणास देतो. जर आपण बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे. जर इथून 15 जानेवारीपर्यंतचा विचार केला तर विशेष बदल संभवत नाही, कारण अल निनो बद्दलची स्पष्टता 15 एप्रिलच्या आसपास येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जो संघर्ष सुरू आहे त्याचा ऑलरेडी इम्पॅक्ट हा सोयाबीनच्या दरावरती झाला आहे. म्हणजे सोयाबीनचा दर हा मला तरी वाटते 15 एप्रिलपर्यंत जास्त मुवमेंट काय दाखवणार नाही आणि तो 5,200 ते 5,500च्या दरम्यान राहील. पण जर काही अनुकूल परिस्थिती आली तर 50 ते 100 रुपयाची तेजी येऊ शकते. एवढी मात्र गोष्ट खरी आहे की 15 एप्रिलपर्यंत जरी सोयाबीनचा भाव या पद्धतीनं राहिला तरी देखील सुपर अल निनोची स्पष्टता जशी 15 एप्रिलपर्यंत होऊन जाईल त्यानंतर मात्र सोयाबीनच्या दरात जबरदस्त जोरदार तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचं नियोजन कसं करावं तर मी तुम्हाला सल्ला देईल की 15 एप्रिलपर्यंत सोयाबीन विक्रीचा विचार हा सोडून द्या. 15 एप्रिल नंतरच सोयाबीन विक्रीचा विचार करा, ज्यामुळे आपल्याला इथं फायदा हा अटळ या ठिकाणी होऊ शकतो. आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीनं राहील बरं, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.